नमस्कार मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपण सरासरीची सुरुवात करतोय. सरासरी आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. सुरुवात करूया पहिल्या स्लाइड पासून. सरासरी म्हणजे काय? एका सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सरासरी म्हणजे प्रत्येकाला समान वाटा. प्रत्येकाच्या वाट्याला काय आलं पाहिजे? समान वाटा आला पाहिजे, त्याला आपण म्हणतो सरासरी. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, समजा 3 मित्र आहेत, ए, बी आणि सी. ए कडे समजा 100 रुपये आहेत, बी कडे 200 रुपये आहेत आणि सी कडे 300 रुपये आहेत. ठीक आहे. आता काय केलं आपण, ह्या सगळ्यांचे पैसे, सरासरी म्हणजे काय, प्रत्येकाला समान वाटा आला पाहिजे, बरोबर. मग काय केलं मी, ह्या तिघांचे पण पैसे एकत्र केले. तिघांचे पैसे काय केले, एकत्र एका थैलीमध्ये एकत्र केले. किती झाले? 100 आणि 200 300, 300 आणि 300 600 रुपये झाले. आता 600 रुपये माझ्याकडे गोळा झाल्यानंतर मी काय केलं, ते 600 रुपये प्रत्येकाला पुन्हा वाटले. फक्त यावेळेस काय केलं वाटताना, प्रत्येकाला समान वाटले. काय केलं, 600 रुपये गोळा केले. 600 रुपये गोळा केले म्हणजे सगळ्यांकडे जे होते ते एकत्र घेतले आणि ते आता प्रत्येकाला समान वाटायचे. समान कशी वाटणार आपण, 600 रुपये किती जणांमध्ये वाटायचे? ए, बी आणि सी तिघांमध्ये वाटायचे, बरोबर. सो 3 ने त्याला भाग दिला. प्रत्येकाच्या वाट्याला किती आले? 200 रुपये आले. म्हणजे ए च्या वाट्याला सुद्धा 200 रुपये, बी च्या वाट्याला सुद्धा 200 रुपये, सी च्या वाट्याला सुद्धा 200 रुपये. म्हणजे प्रत्येकाला समान वाटा भेटला, म्हणून 200 काय झाली, प्रत्येकाला समान वाटा म्हणजेच काय, सरासरी. खूप क्रिटिकल करत बसायचं नाही, खूप फॉर्म्युला असे क्रिटिकल करायचे नाही. एकदम बेसिक कन्सेप्ट समजत चालायचं आपल्याला. पुढे म्हणजे काय होणार, गोष्टी समजायला सोप्या होणार. कन्सेप्ट जर क्लिअर असेल ना मित्रांनो, तर कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायची किंवा पाठ करायची गरज नाही. आता फॉर्म्युला पण आपण ह्याच्यानुसारच बनवू. कसं बनणार, सरासरी काढली आपण 200, बरोबर. मग सरासरी बरोबर हे वरती 600 काय केलं आपण, सगळ्यांची बेरीज केली, बरोबर. एकूण घटकांची बेरीज किंवा एकूण जे काय संख्या दिल्यात, एकूण जे काय दिले तुम्हाला त्याची बेरीज भागिले 3 काय, एकूण संख्या. 3 काय, एकूण संख्या. म्हणजे सरासरीचं सूत्र काय भेटलं, सरासरीचा फॉर्म्युला काय भेटला तुम्हाला, एकूण सगळ्या घटकांची बेरीज करायची भागिले एकूण संख्येने त्याला भागायचं, बरोबर. मग ते तुम्हाला काय भेटली, सरासरी म्हणजे प्रत्येकाला समान वाटा. आता हे सूत्र जर थोडस रिअरेंज केलं, जर आपल्याला बेरीज काढायची असेल, एकूण सगळ्यांची जर बेरीज काढायची असेल तर कशी करणार आपण, हे एकूण संख्या फक्त इकडे घेऊन या गुणुलेमध्ये, म्हणजे सरासरी गुणुले एकूण संख्या, म्हणजे तुम्हाला काय भेटलं, बेरीज भेटली. म्हणजे कसं, 200 रुपये प्रत्येकाच्या वाट्याला आणि किती जण आहे टोटल, 3 जण, म्हणजे टोटल किती झाले, 600 रुपये ही आपल्याला भेटली बेरीज. क्लिअर येतपर्यंत काय अडचण? सरासरी म्हणजे काय, एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण संख्या. आणि दुसऱ्या भाषेत जर लक्षात ठेवायचं झालं तर सरासरी म्हणजे प्रत्येकाला समान वाटा. ही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्या. पुढच्या स्लाइडवर जाऊ आपण. आता इथे आणखीन एक कन्सेप्ट किंवा शॉर्टकट दिलाय तुम्हाला, की क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. कोणत्या पण एक क्रमवार संख्या घ्या, 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे. आता क्रमवार संख्या घेतल्यात आपण या, तर क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. मधली संख्या कशी काढायची, किती संख्या आहेत टोटल, 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत, बरोबर. 7 संख्यांच्या 3 संख्या इकडच्या बाजूला, 3 संख्या इकडच्या बाजूला, मधली संख्या जी आहे 6, ती काय असतात तुमची, सरासरी. मित्रांनो कन्सेप्ट आहे खूप महत्वाची आहे. जे सरासरीची गणित हवेत सोडवण्यासाठी आपल्याला जे काय ट्रिक्स नाही म्हणू शकत आपण, पण जी काय मेथड आपण यूज करणार आहे त्यासाठी ही कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो क्रमवार संख्यांची सरासरी काय असते, मधली संख्या असते. आता मधली संख्या असते, क्रमवार संख्येची पाहिली आपण, बरोबर. म्हणजे सरासरी काढायची कशी, सरळ सरळ काय करा, जर क्रमवार संख्या जर तुम्हाला दिलेल्या असतील तर त्यांची जर आपल्याला सरासरी काढायची असेल, क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर काय करा, पहिली संख्या घ्या अधिक शेवटची संख्या घ्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. कळतंय, हे प स काय लिहिलंय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पहिली संख्या काय येतं, 3 अधिक दुसरी संख्या काय येतं, शेवटची संख्या काय, सॉरी
शेवटची संख्या काय येतं 9 छेद 2 काय आलं रे 3 आणि 9 12 12 छेद 2 म्हणजे किती आलं 6 6 काय झाली तुमची सरासरी झाली. क्लिअर इथपर्यंत. म्हणजे क्रमवार संख्यांची सरासरी काय असते मधली संख्या असते. आता क्रमवार संख्यांच्या व्यतिरिक्त कुठं कुठं हे लॉजिक आपण लावू शकतो तर जिथं संख्यांमधला फरक समान असतो. काय असतो फरक समान असतो. फॉर एक्झाम्पल 10 20 30 40 50 बरोबर फरक समान आहे. आता फरक समान असताना इथं पण सरासरी काय 10 10चा फरक आहे बरोबर. किती संख्या दिल्यात 1 2 3 4 5 5 संख्या दिल्यात आपल्याला बरोबर. मग 5 संख्यांची मधली संख्या कोणती आली 2 संख्या इकडं 2 संख्या इकडं मधली संख्या राहिली आपली 30. सरासरी काय भेटली तुम्हाला सरासरी बरोबर 30. आता ही जर फॉर्म्युल्याने काढायची असेल तर कशी काढणार आपण पहिली संख्या 10 शेवटची संख्या 50 छेद 2 10 आणि 50 किती आलं 60 60 छेद 2 म्हणजे किती भेटलं तुम्हाला 30. क्लिअर इथपर्यंत. आय होप तुम्हाला काही डाऊट नसावा. सो सरासरी म्हणजे काय तर प्रत्येकाला समान वाटा. आणि क्रमवार संख्येची सरासरी कशी काढतो आपण तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या भागिले 2 किंवा क्रमवार संख्येची सरासरी मधली संख्या असते. आता तुम्ही म्हणताल सर इथं 1 2 3 4 5 6 7 संख्या होत्या इथं 5 संख्या होत्या म्हणून मधली संख्या काढायला सोपं गेलं. पण अशा केसमध्ये जेव्हा समजा हेच घेऊ आपण कंटिन्यू करू 10 20 30 आणि 40 बरोबर आहे 10 20 30 आणि 40 इथे मधली संख्याच नाही 4च संख्या आहेत. सो अशा वेळेस फॉर्म्युला आपण पाहिला तोच राहणार काय 10 पहिली संख्या अधिक 40 शेवटची संख्या छेद 2 किती आलं 10 आणि 40 50 50 छेद 2 म्हणजेच किती आलं 25. क्लिअर आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की 25 म्हणजे काय 20 आणि 30 चा मध्य 20 आणि 30 ची मधली संख्या म्हणजे काय 25. म्हणजे पुन्हा काय आपलं लॉजिक आलं क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे बेसिक कन्सेप्ट एवढीच होती. आता याच्या व्यतिरिक्त ज्या काही शॉर्टकट ट्रिक्स किंवा बेसिक कन्सेप्ट पुढे पुढे येतील ट्रिक्स किंवा मेथड ज्या काही येतील जिथे आपण हवेत गेम तर सोडू शकू अशा मेथड्स तो त्या आपण उदाहरण सोडता एक एक पाहू. तो सुरुवात करूया पहिल्या गणितापासून. बेसिक आहे 20 40 46 34 55 ची सरासरी काढा. सरळ सरळ प्रश्न आहे. सरासरी काय असते प्रत्येकाला समान वाटा. सरासरी बरोबर सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची भागिले एकूण संख्या. करा सगळ्यांची बेरीज बेरीज भागिले एकूण संख्या. बेरीज करा 20 अधिक 40 अधिक 46 अधिक 34 अधिक 55 भागिले किती संख्या आहेत 1 2 3 4 5 5 संख्या आहेत म्हणून भागिले 5. क्लिअर आहे. आता बेरीज करताना एका खाली एक जर मांडलं तर आपल्याला बेरीज पटकन करता येते. असं आडव्या मांडल्यानंतर कसं करणार एकक स्थानचे अंक घ्या 5 5 आणि 4 9 9 आणि 6 15 15 आणि 0 पुढचे 0 15 5 हातचा आला 1. आता काय करा दशक स्थानचे अंक मोजा 1 आणि हे 5 6 6 आणि 3 9 9 आणि 4 13 13 आणि 4 17 17 आणि 2 19 किती आली बेरीज 195 195 भागिले 5. सोपं आहे. भागाकार करा 5 ने कितीचा भाग जातोय 5 1 5 इथं 5 त्रिक 15 खाली उरले 4 4 वरती 5 45 5 9 45. ठीक आहे किती आलं उत्तर 39. म्हणजे दिलेल्या संख्यांची सरासरी किती आली आपली 39. ऑप्शन नंबर 2. पुढचं गणित पाहू आपण. एका विद्यार्थ्याला 5 विषयात अनुक्रमे 90 85 65 80 आणि 75 गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्याच्या गुणांची सरासरी सांगा. सरळ सरळ सरासरी काय बेरीज करा भागिले एकूण संख्या. एकूण संख्याला आपण घेतो n. ठीक आहे कुठल्या कुठल्या आहेत 90 अधिक 85 अधिक 65 अधिक 80 अधिक 75 छेद किती आलं 1 2 3 4 5 5 विषय आहेत म्हणून 5. करा बेरीज एकक स्थानची परत करा 5 5 आणि 0
5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 0 15शी 5 हातचा आला 1. आता दशक स्थानचे अंक घ्या. 7, 7 आणि हा हातचा एक 8, 8 आणि 8 16, 16 आणि 6 22, 22 आणि 8 30, 30 आणि 9 39, 395 भागिले 5. किती आले इथं? 5 ने भाग द्या. 5 ने कितीचा भाग जाते? 5 1 5, 5 7 35, खाली राहिले 4, 4 वरती 5 45, 5 9 45. किती आली उत्तर? 79. सरासरी किती आली? 79. ऑप्शन नंबर 1. सोपं एकदम बेसिक गणित आपण स्टार्टिंगला पाहतोय. पुढचं गणित पाहू आपण. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी सांगा. काय गणित आहे? पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी सांगा. आता पहिल्या 5 मूळ संख्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. सुरुवात पहिल्या विचारल्यात, बरोबर? सुरुवात कितीपासून होते? 1 आहे का? नाही. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही, बरोबर आहे? मग सुरुवात काय होते? 2 पासून. 2 काय? सगळ्यात लहान, बरोबर? त्याच्यानंतर 2 ही काय? एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे, बरोबर? मग आता सरासरी काय आपली? सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या. काय पहिली संख्या? 2, बरोबर? त्याच्यानंतर पुढची संख्या काय? 2 नंतर मूळ संख्या 3, 3 नंतर पुढची मूळ संख्या 5, 5 नंतर पुढची मूळ संख्या 7, 7 नंतर पुढची मूळ संख्या 11, बरोबर? 7 नंतर 8 येत नाही, 9 येत नाही, 10 येत नाही, डायरेक्ट 11. किती संख्या आहेत? 5 म्हणून 5 ने भागलं करा. किती येते बेरीज? 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11 28 भागिले 5. ठीक आहे. आता इथं 5 ने याला भाग द्यायचा आहे. भाग द्यायला आणखीन एक ट्रिक पण सांगतो मी या ठिकाणी. जेव्हा तुम्हाला त्या संख्येला 5 ने भागायचं असेल, कोणत्याही संख्येला ज्यावेळेस तुम्ही भागिले 5 करता, काय करा? त्या संख्येची दुप्पट करा आणि एक दशांश चिन्ह टेकवा. 28 ची दुप्पट किती झाली? 56. दशांश चिन्ह एका घरानंतर म्हणजे 5.6. क्लिअर आहे? काय ट्रिक सांगितली? कोणत्याही संख्येला जर आपल्याला 5 ने भागायचं असेल तर काय करायचं? आपल्याला त्या संख्येची दुप्पट करा. 28 ची दुप्पट 56 आणि एक दशांश चिन्ह टेकवा. ठीक आहे? ट्रिक म्हणून सांगितलंय फक्त. नॉर्मल जर आपल्याला असा भागाकार करायचा असेल तो पण आपण करू शकतो. 5 1 5, 5 5 25, खाली राहिले 3, 3 एक 0 दशांश चिन्ह घेतलं, 5 7 30, 5.6. ठीक आहे? राहील ट्रिक लक्षात? 5 ने भागायचं असेल तर दुप्पट करा आणि दशांश चिन्हानंतर एक घर द्या. किती आली? 5.6. म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी 5.6. ऑप्शन नंबर 3. पुढचं गणित पाहू आपण. ओके. 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी सांगा. आता पाहिले आपण क्रमवार संख्यांची. काय दिली आता? क्रमवार संख्यांची सरासरी, बरोबर? क्रमवार संख्यांची सरासरी काय असते? कशी काढणार आपण क्रमवार संख्यांची सरासरी? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, बरोबर आहे, छेद 2. आता 1 ते 10 इथं डायरेक्ट त्यांनी संख्या दिली आहे आपल्याला. म्हणजे पहिली संख्या दिली आहे 1, शेवटची संख्या दिली आहे 10. करा. पहिली संख्या 1 अधिक शेवटची संख्या 10 छेद 2, 11 छेद 2, बेक बे, बे पंचे 10, खाली उरला 1, 1 वरती 0 आला म्हणून दशांश चिन्ह घेतलं आपण, बे पंचे 10. किती आलं उत्तर? 5.5. सोपं आहे. छोटे छोटे गणित आहेत, समजून घ्या फक्त कन्सेप्ट, की क्रमवार संख्या आल्यावरती आपण कुठलं लॉजिक लावतोय किंवा रेग्युलर संख्या आल्यावरती कुठलं लॉजिक लावतोय हे समजून घेत चला. पुढे गेल्यानंतर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी अप्लाय करायच्यात. किती आली आपली सरासरी? 5.5. पुढचं गणित पाहू आपण. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे? 1 ते 100 पर्यंतच्या काय दिले आपल्याला सरासरी? पुन्हा एकदा रिवाइज करतोय. प्रत्येक गणितात फॉर्म्युला रिवाइज होतोय. क्रमवार संख्या आहेत, क्रमवार संख्या आहेत, बरोबर? मग काय करणार? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पहिली संख्या काय? 1 ते 100 म्हणजे पहिली संख्या काय असणार? 1 असणार. शेवटची संख्या काय असणार? 100 असणार. 1 अधिक 100 छेद 2 किती आलं? 101 छेद 2 म्हणजेच किती आलं? द्या भाग. बेक बे, बे पंचे 10, खाली उरला 1 इथं, बरोबर? एक पुढचा 1 खाली आला. 1 ला 2 ने भाग जातो का? नाही, म्हणून शून्याचा भाग. परत 1 खाली उरला. 1 वरती आता वरतून 0 घ्यायचं म्हणून दशांश चिन्ह दिलं.
बेपंचे 10. किती आलं उत्तर? 50.5. क्लिअर आहे? ते सरासरी काय झाली? 50.5. आता आणखीन एक कन्सेप्ट आपण या गणितामध्ये क्लिअर करून घेऊ की क्रमवार संख्यांची सरासरी काढली आपण, तर क्रमवार संख्यांची बेरीज कशी काढणार? बरोबर. बेरीज काय असते रे? बेरीज काय असते? सरासरी गुणुले एकूण संख्या. एकूण संख्याला समजा n वापरला आपण. सरासरी गुणुले एकूण संख्या. बरोबर आहे. आता मग सरासरी किती आली इथं आपली? क्रमवार संख्यांची. कशी? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. आणि याला जर आपण एकूण संख्येने गुणलं तर ही काय भेटली आपल्याला? त्या क्रमवार संख्यांची बेरीज. मग जर असा प्रश्न तुम्हाला विचारला नाही, पहिल्या चॅप्टर मध्ये आपण हा पाहिलेला पण फॉर्म्युला, 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढणार आपण? ओके. पहिली संख्या शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. क्लिअर इथपर्यंत? ओके. पुढचं गणित दिलं आपल्याला, क्रमवार 1 ते 20 संख्यांची सरासरी व क्रमशः 1 ते 10 संख्यांची सरासरी यातील फरक. दोन संख्यांचे हे दिले आपल्याला, क्रमवार आहेत म्हणून सरासरी कशी काढणार? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. हे पहिल्या केससाठी झालं. किती आलं? 21/2 म्हणजे किती आलं? बे एक बे 0 बरोबर. बेपंचे 10. 10.5 आलं. दुसरं, व क्रमवार 1 ते 10 संख्यांची सरासरी. दुसरी सरासरी कशी काढणार आपण? 1 ते 10. पहिली संख्या 1, शेवटची संख्या 10 भागिले 2. 11/2 किती आलं? बेपंचे 10. 5.5. आणि यातला काय विचारलं आपल्याला? फरक विचारलाय. सो दोघांची वजाबाकी करा. 10.5 वजा 5.5. 5 तून 5 गेले 0, दशांश चिन्ह तसंच. इथं 10 तून 5 गेले 5. 5.0 म्हणजेच काय आलं? 5. ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे? आतापर्यंत जेवढे काही गणित पाहिजे त्यात आपण एकच कन्सेप्ट पाहतोय फक्त, की सरासरी म्हणजे काय आणि क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढायची. पुढचं पाहूया आपण. ओके. या ठिकाणी थोडंसं चेंज झालंय आता. पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी किती? काय आता? पहिल्या 20 विषम संख्यांची सरासरी किती? पहिली गोष्ट मला पहिली विषम संख्या सांगा. 1. आता शेवटची, बरोबर ना? क्रमवारच आहे. विषम संख्या असल्या म्हणजे काय? त्या क्रमवारच आहेत. बरोबर. आता हे सोडवणार कसं आपण? सरासरी बरोबर आपल्याला सेम फॉर्म्युला आहे. काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पहिली संख्या माहिती आहे आपल्याला, विषम संख्या 1 असणार. जे पहिली विषम संख्या आणि आपल्याला काय काढावी लागणार? 15वी विषम संख्या काढावी लागणार. बरोबर आहे. सो पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकलो हे 15वी विषम संख्या. बरोबर ना? पहिली काय? 1 आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय? 1 नंतर 15वी विषम संख्या काढायची. 1 नंतर 15वी विषम संख्या काढायची. कशी काढणार आपण? सो 1 अधिक 2 इंटू n-1. विषम नंतर विषम विचारली. 1 काय? विषम संख्या आहे. विषम नंतर विषम विचारली. मग कुठला फॉर्म्युला वापरून आपण? 2 इंटू n-1. n म्हणजे काय? कितवी काढायची? कितवी संख्या काढायची आपल्याला? 15वी. बरोबर. म्हणजे 1 अधिक 2 गुणिले 15 वजा 1. कन्सेप्ट रिवाइज होती. आपलं पहिल्या चॅप्टर मध्ये झालंय हे अशा प्रकारचे गणित. कन्सेप्ट रिवाइज होते. 1 अधिक 2 गुणिले 15 तून 1 गेला 14. 1 अधिक किती आले इथं? 14 दुने 28. म्हणजेच काय भेटली तुम्हाला? 29. ही काय भेटली आपल्याला? 1 नंतर 15वी विषम संख्या. बरोबर आहे. काढा सरासरी आता. पहिली संख्या माहिती आहे आपल्याला 1. शेवटची संख्या म्हणजे काय? 15वी विषम संख्या. किती आली आपली? 29 छेद 2. 1 आणि 29 30. 30 छेद 2 किती आलं? 15. पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती आली? 15. सोपं आहे. काय अडचण? ओके. पुढचं गणित काय दिलंय? पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती? किती? पहिल्या 50. मागच्या गणितात विषम विचारले, ह्या गणितामध्ये काय दिले आपल्याला? सम दिलंय. काय हरकत नाही. पहिल्या 50 म्हणजे क्रमवार संख्या आहेत. बरोबर. आता आपण काय करणार? पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी. क्रमवार संख्या आहेत. सरासरी बरोबर काय भेटलं आपल्याला? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पहिली समसंख्या कोणती आहे? 2 असणार आहे. बरोबर.
शेवटची म्हणजे किती आता 50वी काढायची आपल्याला. सो 2 नंतर 50वी समसंख्या काढा. एकाच गणितात 2 गणित झाले. मागचं गणित आणि हे गणित हे सेम झालेलं आहे आपलं पहिल्या चॅप्टर मध्ये. आपण जस्ट कन्सेप्टची रिव्हिजन होते इथं, बरोबर. 2 नंतर 50वी समसंख्या, सम नंतर सम विचारली. फॉर्म्युला काय? 2 अधिक 2 n-1. 2 नंतर 2 अधिक 2 कितवी संख्या? 50वी म्हणजे n म्हणजे 50. 50 वजा 1 किती आलं? 2 अधिक 2 गुणिले 50 वजा 1 49. बरोबर आहे. 2 गुणिले 49 किती येणार? 92 18 हातचा आला 1 बेचोक 8 आणि 1 9 98. 98 अधिक आपले हे 2 आहेत पहिलेच. सो 2 आणि 98 किती झाले? 100. 2 नंतर 50वी समसंख्या काय भेटली आपल्याला? 100 भेटली. मग पहिली संख्या 2 मांडली, शेवटची संख्या किती? 100/2. क्लिअर आहे? किती आलं? 2 आणि 100 102/2 म्हणजे किती आलं आपलं उत्तर? 51. बेक बे बे पंचे 10 बेक बे. बरोबर, 51चा भाग गेला. सो उत्तर किती आलं? पहिल्या 50 समसंख्येची सरासरी किती आली? 51. आता एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, आपण मागच्या गणितामध्ये काय होते? आपल्याला पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी होते. बरोबर आहे. पहिला शब्द आला, 15 विषम संख्यांची सरासरी 15 असणार. पहिला शब्द जर आला तर 15 विषम संख्येची सरासरी 15 असणार. जर आपला 16 विषम संख्यांची सरासरी विचारली असती तर ती 16 आली असते. 20 विषम संख्यांची सरासरी जर विचारली असती तर ती 20 आली असते. ठीक आहे. सो पहिल्या आणि विषम हे शब्द जर आले तर जितव्या संख्यांची विचारली, जेवढ्या संख्यांची, तेच त्याचं उत्तर असते. ठीक आहे. ज्यावेळेस समसंख्यांकडे आपण येतो, पहिल्या शब्द असतो आणि समसंख्यांची बेरीज, त्यावेळेस काय करायचं? किती विचारलं? 50 संख्या ना, सो 50 अधिक 1 करायचा. ठीक आहे. विषम संख्यांना डायरेक्ट जेवढ्या संख्या विचारल्या ती सरासरी असते आणि समसंख्यांना जेवढ्या संख्या विचारल्या त्याच्यात अधिक 1 करायचं, ती सरासरी असते. पण कधी पहिला शब्द असेल तर. ठीक आहे, राहील लक्षात. पुढचं पाहू आपण. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 16 आहे तर त्यातील लहान संख्या कोणती? 5 क्रमवार समसंख्यांची. ठीक आहे, क्रमवार पण आहेत आणि सम पण आहेत. आता समजा लहान संख्या विचारली, लहान संख्या जर आपण x मानू, लहान संख्या काय केली आपण? x मानली. ठीक आहे. क्रमवार समसंख्या आहेत म्हणजे 2 2 नी वाढत जाणार. लहान संख्या x, बरोबर. मोठी संख्या त्याच्यापेक्षा मोठी x अधिक 2, त्याच्यापेक्षा मोठी x अधिक 4, त्याच्यापेक्षा मोठी x अधिक 6, बरोबर. 2 2 नी वाढत चालली, त्यापेक्षा मोठी x अधिक 8. झाल्या किती संख्या झाल्या? 1 2 3 2 3 4 5 संख्या झाल्या. ठीक आहे. आता यांची सरासरी किती आहे? 16 आहे. सरासरीचा फॉर्म्युला काय आपला? सरासरी बरोबर काय? बेरीज भागिले एकूण संख्या. करा यांची बेरीज. ठीक आहे. किती दिली सरासरी आपल्याला? 16. कशा कशाची बेरीज? पहिली संख्या अधिक x अधिक 2 दुसरी संख्या अधिक x अधिक 4 तिसरी संख्या अधिक x अधिक 6 चौथी संख्या अधिक x अधिक 8 पाचवी संख्या भागिले किती संख्या टोटल? 5. क्लिअर आहे. आता हे जर तुम्ही सोडवलं तर 16 बरोबर काय भेटलं? 16 बरोबर x किती आलेत? 1 2 3 4 5. 5x. x च्या व्यतिरिक्त 2 2 आणि 4 6 6 आणि 6 किती? 12 12 आणि 8 20. 5x अधिक 20 भागिले 5 होऊ शकतं. आता हे 5 इकडे काय आहेत? भागिले तिकडे गेल्यानंतर काय होणार? गुणिले होणार, बरोबर. सो 16 गुणिले 5 बरोबर काय भेटली इकडे आपल्याला? 5x अधिक 20. 16 पंचे 80. हे 20 इकडे अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होणार? वजा 20 होणार, बरोबर 5x. म्हणजे 16 80 तून 20 गेले किती राहिले इकडे? 60. 60 बरोबर काय म्हणजे 5x बरोबर काय भेटलं तुम्हाला? 60. मग x ची किंमत जर काढायची झाली तर काय भेटणार? 60 भागिले 5 बरोबर 12. क्लिअर आहे? काय केलं? लहान संख्या विचारली होती, x मानली होती, म्हणजे उत्तर आलं 12. ऑप्शन नंबर 3. आता गंमत बघा, हे थोडस लेंदी वे मध्ये झालं. आपण रेग्युलर जी काही कन्व्हेन्शनल पारंपरिक मेथड आहे ती तुम्हाला समजून सांगितली. समजावा की इक्वेशन कसं आपल्याला मांडता आलं पाहिजे. थोडासा पॅटर्न जरी चेंज झाला तरी आपल्याला बेसिक कन्सेप्ट नुसार असं सोडवता आलं पाहिजे, म्हणून हे सगळं कन्सेप्ट सांगितले. ठीक आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा लिहून घ्या. काय केलं आपण? सरासरी बरोबर बेरीज संख्या मानल्या x, मग दुसरी x अधिक 2 झाली, x अधिक 4 झाली, x अधिक 6 झाली, x अधिक 8 झाली. ठीक आहे.
आणि मग त्यांची सरासरी वगैरे ह्या फॉर्म्युला मांडून एकशे किंमत आपण काढली. आता एक गंमत सांगतो, जसं आपण पेपरमध्ये अटेम्प्ट करतोय. काय दिलंय? पहिल्या 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 16. काय रे, क्रमवार आहेत, समसंख्या आहेत आणि 5 आहेत. 1 2 3 4 5. आता सरांनी सांगितलेलं आहे की क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. 5 संख्यांची मधली संख्या कोणती झाली? ही झाली, बरोबर, तिसरी. किती आहे? 16. काही सॉल्व ना गणित, काय लागते आणखी? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे? 16. म्हणजे मधली संख्या काय असणार? मधली संख्या काय असणार? 16. त्याच्या मागे 2 संख्या, पुढे 2 संख्या, मधली संख्या झाली 16. क्लिअर आहे? एक्स मानायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही, बेसिक कन्सेप्ट डोक्यात फक्त क्लिअर ठेवा. मधली संख्या काय झाली? 16. मग जा आता क्रमवार समसंख्या आहेत ना, सो 2 2 चा फरक असणार आहे. पाठीमागे जायचंय तर काय झालं? मागची संख्या -2 14, त्याच्या मागची संख्या -2 12. पुढे जर जायचंय तर +2 18, त्याच्यात +2 20. सिंपल आहे का नाही? ठीक आहे. काय भेटलं तुम्हाला? आता जर लहान संख्या विचारली तर उत्तर आलं 12, मोठी संख्या विचारली असती तर उत्तर आलं 20, दुसरी संख्या विचारली असती तर उत्तर आलं तर 14. बरोबर आहे. सगळं काय सोपं समोर मांडून झालंय. फक्त बेसिक कन्सेप्ट काय की क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. या कन्सेप्ट वरती आपण हे गणित सोडवलं. ठीक आहे, सोपं आहे. सो काय विचारली तर लहान संख्या विचारली. लहान संख्या किती आली? आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 12. अजून एक गणित पाहू म्हणजे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. 6 क्रमवार समसंख्यांची सरासरी 17 आहे. ओके, 6 आल्या तर सरांनी सांगितलं कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि लगेच गणित चेंज केलं. 6 5 होत्या म्हणून मधली संख्या काढता येत होती, काय हरकत नाही. 6 संख्या मानून घ्या. 1 2 3 4 5 6 संख्या. ठीक आहे. आता 6 संख्यांची क्रमवार संख्या आहेत, समसंख्या आहेत, 2 2 चा फरक असणार. सरासरी 17 आहे. सरासरी 17 म्हणजे काय? मधली संख्या 17 असणार. ठीक आहे, सरासरी म्हणजे काय असते? आपली मधली संख्या असते. आता 6 संख्यांना मधली संख्या नसणार, म्हणजे तो त्यांचा काय असणार? मध्य असणार. 17 मांडून घ्या. क्लिअर आहे? आता त्याच्या मागची लगेचची समसंख्या कोणती असणार रे? लहान 16. त्याच्या पुढची कोणती असणार? 18. 16 आणि 18चा मध्य 17 आहे ना, येतंय लक्षात? ओके, 16 आणि 18चा मध्य काय? 17, म्हणजे सरासरी 17. जावा आता माग. 16 मधून 2 गेले 14, 14 मधून 2 गेले 12, इथं 18 मधून 2 मिळवले 20, 20 मध्ये आणखी 2 मिळवले किती आले? 22. सोपं आहे. आता विचारा, काही पण विचारलं, लहान संख्या विचारा, मोठी विचारा, 5वी विचारा, 4थी विचारा, 3री विचारा. ठीक आहे, काय विचारलं याच्यामध्ये? आपल्याला लहान संख्या सांगा. किती आली लहान संख्या? 12. क्लिअर आहे? फक्त गणित आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. क्लिअर इथपर्यंत? ओके, हे लेक्चर थांबवू आपण. पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडेसे आणखी ऍडव्हान्स गणित सुरू करू.